ठेवण्यात आले आहेत. सिक्कीममधल्या नामची जिल्ह्यातल्या सामरडुंग इथे भूस्खलनामुळे जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्याचा काही भाग कोसळल्यानं झालेल्या दुर्घटनेत आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू झालाय. 12 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. अद्यापही अनेक जण बोगद्यात अडकल्याची भीती असल्यानं बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केलंय. बचाव कार्यासाठी सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलंय. दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख तर जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत दुर्घटनेबाबत सविस्तर माहिती घेतली. केंद्र सरकारकडून सिक्कीमला सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही शाह यांनी दिली आहे. आता हवामान. मुंबईत काही भागात रात्री